नेरळ येथे हुतात्मा चौक येथे महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी 106 तरुणांनी हौतात्म्य प्राप्त झाले। या हुतात्म्यांच्या स्मृती कायम राहाव्यात यासाठी हुतात्मा चौक उभारण्यात आला आहे। या हुतात्मा चौकात आज महाराष्ट्र दिनानिमित्त तिरंगा झेंडा फडकवून तसेच हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले। कर्जत तालुक्यातील पत्रकारांची समाजसेवी संघटना म्हणून ओळखली जाणाऱ्या हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने हुतात्मा स्मारक उभे आहे। हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्य स्थापना दिवसाचे औचित्य साधून हुतात्मा चौक येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते। हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या अर्धपुतळ्यांना जिल्हा परिषद सदस्या सुनीता मोरे आणि पंचायत समिती सदस्य भगवान संसे यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन केले। त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये हुतात्मा झालेल्या 106 हुतात्मा यांच्या स्मारकाला वैद्यक क्षेत्रातील डॉक्टर हेमंत शेवाळे आणि नेरळ ग्रामपंचायत प्रशासक सुजित धनगर यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। आज महाराष्ट्र दिन आहे 1 मे। हा 1 मे आपण आंतरराष्ट्रीय कामगार दिवस आणि महाराष्ट्र दिवस म्हणून साजरा करत असतो। महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस ज्या 106 हुतात्म्यांच्या बलिदानाने महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, या 106 हुतात्म्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आपण हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने मागे पाहत आहात। एक हुतात्मा स्तंभ उभा केलेला आहे। शेतकरी आणि कामगार यांचा एकजुटीचा हा स्तंभ या ठिकाणी आहे। 106 हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी नेरळ त्या हुतात्मा चौकामध्ये सकाळी ध्वजारोहण झालं। नेरळ मधून पंचायत समिती निवडून गेलेले भगवान चंचे आणि रायगड जिल्हा परिषद सदस्य सुनीता मोरे यांच्या या ठिकाणी उपस्थित। त्याचप्रमाणे नेरळ गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते आणि त्यांनी या स्तंभाला अभिवादन केलेले, हुतात्म्यांना अभिवादन केले। आणि हा महाराष्ट्र दिन साजरा करत असताना आम्हाला हुतात्मा स्मारक सेवा अध्यक्ष या नात्याने आम्हाला एकच अपेक्षा आहे, संयुक्त महाराष्ट्राच्या जी चळवळ उभी राहिली बेळगाव, निपाणसह, कारवारसह महाराष्ट्र झाला पाहिजे, हीच आमची भूमिका यापुढे कायम राहील। आणि हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने महाराष्ट्र दिनाचा सोहळा यापुढे सादर होत असताना बेळगाव, निपाणी, कारवार सह महाराष्ट्र झाला पाहिजे अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि महाराष्ट्र दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। तर कर्जत तालुक्यातील 46 स्वातंत्र्य सैनिक यांच्या नामफलक यास शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख बंडू क्षीरसागर आणि मनसेचे शहर अध्यक्ष सुभाष नाईक यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर महाराष्ट्र दिनाचे निमित्ताने कर्जत पंचायत समितीचे सदस्य भगवान संसे यांच्या हस्ते तिरंगा झेंडा फडकवण्यात आला। यावेळी हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष संतोष पेरणे यांनी महाराष्ट्र दिनाचे महत्त्व तसेच हुतात्मा चौकात उभारण्यात आलेल्या हुतात्मा स्मारकाविषयी माहिती दिली। स्मारक समितीचे दरवेश पालकर, अभिषेक कांबळे, अॅडव्होकेट ऋषिकेश कांबळे, किशोर गायकवाड, रामदास माळी, नितीन पारधी, महेश भगत यांच्यासह नेरळ शिवसेना महिला आघाडी शहर संघटक क्षीरसागर, विभाग संघटक फवारे, नेरळ नाभिक समाज अध्यक्ष भाऊ क्षीरसागर, राहुल भाटकर, अनंता भोईर, अनंत शेळके तसेच अनेक तरुण उपस्थित होते। कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ।